नमस्कार. मी मंदाकिनी क्षीरसागर, बीड. गझल प्रावीण्य परिवारातील सर्व ज्येष्ठ गझलकार बंधू भगिनींना सस्नेह वंदन करून मी आज माझ्या आवडत्या 5 शेरांचे सादरीकरण करत आहे. आज जून महिन्यातील चौथा शनिवार, आपल्या आवडत्या 5 शेर सादरीकरणाचा दिवस. त्या अनुषंगाने मी आपल्या गझल परिवारातील 5 ज्येष्ठ गझलकार बंधू भगिनींचे 5 शेर निवडून आपल्यासमोर सादर करत आहे. ऐका तर मग. माझा पहिला शेर आहे विजय घोसाळकर सर यांचा व्योमगंगा वृत्तातील. ते म्हणतात, जीवनाला केवढा आधार आहे आसवांचा, जीवनाला केवढा आधार आहे आसवांचा, दुःख होते पण मधुर तो काळ आहे आठवांचा, दुःख होते पण मधुर तो काळ आहे आठवांचा. क्या बात आहे सर. मानवी आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा लपंडाव, परंतु प्रत्येकाला मन मोकळं करण्यासाठी, आपल्या वेदनांचा निचरा करण्यासाठी आसवांचा आधार घ्यावाच लागतो. प्रत्येकाला दुःख होते, यातना होतात, परंतु हा आठवणींचा काळ मात्र दीर्घकाळ लक्षात राहतो आणि आपल्या डोळ्यात पाणी साचलेले असून तरीही त्या मधुर आठवणींना आपण कुरवाळत बसतो, पुन्हा पुन्हा आठवत राहतो. खूप छान. माझा दुसरा शेर आहे अनलजाला वृत्तात लिहिलेला आदरणीय यशवंत पगारे सर यांचा. पगारे सर म्हणतात, कुणी अडवला अन धडाडला संकट काळी, कुणी अडवला अन धडाडला संकट काळी, अशा प्रसंगी मदत करावी वैऱ्यालाही, अशा प्रसंगी मदत करावी वैऱ्यालाही. अतिशय उदात्त विचारांची शिकवण देणारा हा यशवंत सरांचा शेर खूप काही सांगून जातो. आणि संकट काळात सापडलेली व्यक्ती, मग ती आपली शत्रू का असेना, पण आपण त्याची मदत करायलाच पाहिजे. कारण आडल्या नडल्या वेळी, संकटकाळी, अडचणीच्या काळी एखाद्याच्या मदतीला जाऊन जाणे हे आपल्याला मिळालेले बाळकडू आहे आणि ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवणसुद्धा आहे. धन्यवाद सर. खूप सुंदर शेर. मी निवडलेला तिसरा शेर आहे नीलिमाताई यांचा. नीलिमाताईंनी देवप्रिय वृत्तात लिहिलं आहे की, पावले नाहीत पडली रोजच्या वाटेवरी, पावले नाहीत पडली रोजच्या वाटेवरी, मीच नंतर वेगळी ही वाट बघ धुंडाळली, मीच नंतर वेगळी ही वाट बघ धुंडाळली. क्या बात है. नीलिमाताई म्हणतात की अनावधानाने रोजच्या सरावासारखी न चालता वाट वेगळी करून पावलांनी जणू असहकार पुकारला आहे, परंतु मी मात्र स्वतः चुकीच्या मार्गाने न जाता योग्य अशी पाऊल वाट धुंडाळली, शोधली आणि मग त्या नव्या वाटेवर मी संथपणे चालत आहे प्रवासात प्रगतीच्या दिशेने. खूप सुंदर नीलिमाताई. मला हा शेर खूप आवडला. माझा चौथा शेर आहे शोभाताई वागळे यांचा. शोभाताईंनी अनलजाला वृत्तात लिहिलेलं आहे की, सौंदर्याची नार रूपवती समोर बघता, सौंदर्याची नार रूपवती समोर बघता, भान स्वतःचे पहा कसे मी भुलून गेलो, भान स्वतःचे पहा कसे मी भुलून गेलो. आहा. शोभाताईंनी एका नारीच्या सौंदर्याचे वर्णन करताना म्हटले आहे की ती इतकी रूपवान होती, इतकी सुंदर, मोहक, आकर्षक होती की तिच्याकडे पाहताना मी स्वतःचे देहभान विसरून गेलो आणि मग मी स्वतःलाही विसरून गेलो. इतका विसरलो की तिच्याकडे, तिच्या सौंदर्याकडे एकटक पाहत राहिलो. खूप सुंदर शोभाताई. माझा 5वा शेर आहे सविताताई म्हात्रे यांचा. सविताताईंनी देवप्रिय वृत्तात लिहिलं आहे की, झाड झाले जीर्ण आता बंद झाले मोकळे, झाड झाले जीर्ण आता बंद झाले मोकळे, मोल नाही जीवनाला वेदनांचे सोहळे, मोल नाही जीवनाला वेदनांचे सोहळे. अतिशय वेदनादायी, खोचक आणि विचार करायला भाग पाडणारा हा शेर आहे. झाड जीर्ण झाले, यात मी झाड हा शब्द वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक किंवा हताश झालेले, आजारी असलेले
जे जुने लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यात मी झाड या अर्थाने रूपकात्मक हा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी शब्द गृहीत धरलेला आहे. जसे झाड कितीही मजबूत असले तरी ते दीर्घ जीर्ण झाल्यावर त्याचा मातीच्या मुळांशी असलेला संबंध थोडा का होईना कमकुवत होतो, तुटला जातो. झाडांच्या फांद्या, डहाळ्या, पाने, फुले अगदी निस्तेज होतात, टवटवीत राहत नाहीत, ते कोमेजली जातात, कमजोर होतात. तद्वत वय झालेल्या मान्यवरांची किंवा वयोवृद्धांचीही अगदी तसेच असते. शरीर जीर्ण झाल्यानंतर त्यांच्या शरीरावरचा ताबा सुटतो, कुटुंबातला, समाजातला वचक दरारा कमी होतो आणि बंध म्हणजे भावनिक अर्थाने ऋणानुबंध, आपुलकी, स्नेह, ऋणानुबंध कमी होतात. कुटुंबातल्या व्यक्तींसमोर तो निरुपयोगी प्राणी समजला जातो आणि मग मोल नाही जीवनाला वेदनांची सोहळे, अर्थात जीर्ण वृक्ष जगला काय, टिकला काय किंवा नाही राहिला काय, त्याचे इतरांना काहीच वाटत नाही. त्याच्या जीवनातले मोल संपते, त्याचे महत्त्व कमी होते आणि मग कुऱ्हाडीच्या घावांच्या वेदना सहन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तीला सुद्धा त्याच्या कुटुंबात अडगळ वाटू लागते आणि मग त्यांचा वेदनादायी आयुष्याचा उडलेला प्रवास सुरू होतो. अशा प्रकारे सरिताताईंनी देवप्रिया वृत्तातला हा शेर अतिशय सुंदर प्रकारे लिहिलेला आहे. माझे 5 शेर मी इथेच थांबवते. सर्व परिवाराला धन्यवाद. नमस्कार.